भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा व स्मारकाचा शुभारंभ कल्याण जवळील मोहने येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीमार्फत उभारलेल्या डॉक्टर बाबासाहेबांचा अर्धपुतळा असून त्या ठिकाणी महामानवाचा पूर्णाकृती पुतळा उभारावा यासाठी समितीचे अध्यक्ष मुकुंद कोट व त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका सुनंदा कोट यांनी व सहकार्यांनी शासन दरबारी वेळोवेळी पत्रव्यवहार करून अखेर डॉक्टर बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा व परिसराचे सुशोभीकरण करण्याकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निधीबाबत योगदान देत जून 2023 रोजी स्मारकाकरिता 1,90,00,000 रुपयांचा निधी मंजुरी देऊन स्मारकाच्या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेबांचा 11 फुटी पूर्णाकृती पुतळा, चबुतरा, ग्रिल्स गेट तसेच स्मारकातील विद्युत रोषणाईकरिता 50 लाख खर्च होणार आहे। या कामाकरिता कल्याण डोंबिवली मनपाकडून मंजुरीही देण्यात आली आहे। दिनांक 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता मनसेच्या माजी नगरसेविका सुनंदा कोट यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करण्यात आली। तदनंतर नालंदा बुद्धविहार व प्रज्ञा बुद्धविहार या दोन्ही विहारांच्या बौद्धाचार्यांनी संयुक्तरित्या त्रिसरण पंचशीलचे पठण केले। यानंतर समितीचे जनरल सेक्रेटरी अशोक गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले व सुनंदा कोट व समितीचे अध्यक्ष मुकुंद कोट यांनी भूमिपूजन करून लवकरात लवकर कामास प्रारंभ होऊन महामानवाचा पूर्णाकृती पुतळा जनतेस पाहावयास मिळेल असे आश्वासन दिले। या पुतळा स्मारकाच्या शुभारंभावेळी समितीचे अध्यक्ष मुकुंद कोट, केडीएमसीचे अभियंता दिलीप शिंदे, अशोक गायकवाड, विष्णू वाघमारे, अभिमन्यू जावळे, DM गवाळे, अशोक काळपुण, माजी नगरसेवक महेंद्र गायकवाड, माजी नगरसेवक दयाशंकर शेट्टी, राहुल कोट, पांडू वाघमारे, ठेकेदार संदीप बाबा जाधव, सिद्धार्थ गायकवाड, दिनेश जाधव, दासू ठोंबे, DK भादवे, BF वाघमारे, KP गायकवाड, MK ससाणे, DJ वाघमारे, भाऊसाहेब वाघमारे, दादासाहेब निकाळजे, राजू सोनवणे, उत्तम राजगुरू इत्यादी मान्यवरांसह सर्व पक्षातील कार्यकर्ते व जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता। संतोष निर्भवणे, IB7 न्यूज, मोहने, कल्याण। उभं करणार आहेत असे कॉन्ट्रॅक्टर आदरणीय संदीप बाबा जाधवजी, देश कार्यकर्ते आदरणीय दिनेशजी जाधव, भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यामध्ये DK भादवे गुरुजी, DJ वाघमारे गुरुजी, पत्रकार या ठिकाणी उपस्थित आहेत, आदरणीय संतोष निर्भवणेजी, आदरणीय शेंडगेजी, ज्येष्ठ कार्यकर्ते या विभागाचे काँग्रेसचे कार्यकर्ते आदरणीय आमचे राजगुरू गुरुजी हे या ठिकाणी उपस्थित आहेत। भारतीय बौद्ध महासभेचे ज्येष्ठ कार्यकर्ते SK ससाणे गुरुजी आणि भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी, नालंदा बुद्ध विहार समितीचे सरचिटणीस आदरणीय BF वाघमारे, सर्व पक्षाचे सर्व संघटनांचे या ठिकाणी सर्व बाबासाहेब आंबेडकरांचे अस्तित्व मानणारे, बाबासाहेबांना मानणारे, जीवाचे फार प्रेम करणारे असे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत। त्या सर्वांचं मी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती आणि भारतीय बौद्ध महासभाच्या माध्यमातून स्वागत करतो। या ठिकाणी आदरणीय या समितीचे अध्यक्ष आदरणीय कोट साहेब यांना विनंती करतो ते बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हार घालतील। तुम्ही जरा मग ताईला पण सांगतो ना, साहेब आंबेडकर स्मारक समिती मोहने यांच्या वतीने हा आजचा कार्यक्रम पार पडतोय आणि याची पूर्वपीठिका अशी आहे की ज्या वेळेला हे स्मारक उभं करायचं होतं याच्यापूर्वी अनेक प्रयत्न झाले। शेवटचे प्रयत्न असे झाले की धर्मवीर आनंद दिघे साहेब एक दिवस इथल्या 14 एप्रिलच्या कार्यक्रमाला आले होते। भव्य दिव्य मिरवणूक पाहून त्यांच्या मनामध्ये आलं की एवढा मोठा समाज असून ह्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभा राहिला पाहिजे। त्यांनी त्यावेळेचे शाखा प्रमुख मुकुंदजी कोट यांना तो विषय सांगितला। मला तो विषय फक्त सांगितला की 7 नावं तुम्ही तयार करा आणि 7 नावं दिल्यावर सकाळी मी नावं दिली आणि संध्याकाळी ती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती ही स्थापन झाली, रजिस्ट्रेशन झालं त्या दिवशी।
आणि NRC कंपनीत त्यावेळेला तुकाराम गायकवाड हे कामगार नेते होते. मॅनेजमेंटबरोबर त्यांचे संबंध अतिशय मधुर होते. त्यावेळेला त्यांना सांगितलं की बाबा असा असा प्रकार आहे, आपल्याला जागा पाहिजे. आणि जागा त्यावेळी इथे कचरा पडत होता, पण दूरदृष्टीने आम्ही ह्याच जागेची मागणी केली. काही लोकांनी त्यावेळी थोडंसं ऑब्जेक्शन घेतलं की बाबा कचरा पडतोय, कसं काय करायचं. पण आम्हाला खात्री होती की भविष्यात त्याचं सोनं होईल. त्याप्रमाणे मुकुंद कोट आणि तुकाराम गायकवाड संस्थापक यांनी आतमध्ये मॅनेजमेंटवर संपर्क साधून ही जागा मिळवली आणि लेखी स्वरूपात NRC कंपनी ही जागा आम्हाला स्मारक समितीला दिलेली आहे. हा पुतळा ज्या वेळेला बसवायचा होता, निधी पुरेसा जमा झाला नाही. त्या अनुषंगाने आम्हाला प्रश्न पडला की आता आपण करायचं काय. त्यावेळेला नरेश गायकवाड यांची हत्या झालेली होती आणि त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ गायकवाड कुटुंबाने हा पुतळा आम्हाला दान स्वरूपात दिलेला होता. त्याच्यानंतर त्याच दिवशी आम्ही संकल्प केला होता की काही झालं तरी हा बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा आपण उभा करायचा. बरीचशी वर्ष त्याच्यामध्ये आमची गेली, पण अखेरीस आज तो सुवर्ण क्षण आला. आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की मुकुंद कोट यांच्या पत्नी स्थानिक नगरसेविका यांनी अहोरात्र मेहनत घेऊन आज बाबासाहेबांची कीर्ती जशी अख्ख्या जगात पसरलेली आहे, त्याचप्रमाणे सोनचाफ्याचा हार घालून आज त्यांनी बाबासाहेबांना वंदना दिलेली आहे. आणि या ठिकाणची जेवढे राजकीय पक्ष आहेत, मुकुंद कोट आहे, भारतीय बौद्ध महासभा आहे, महेंद्र गायकवाड आहे, राजगुरू साहेब आहेत, अन्य माझे सर्व सहकारी पत्रकार यांनी वेळोवेळी मेहनत घेतली, आम्हाला सहकार्य केलं. याच्या पुढच्या कालावधीत सुद्धा सगळ्यांचं सहकार्य लाभेल अशी मी सगळ्यांकडून अपेक्षा करतो. आणि 2 शब्द माझे संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.